परभणीतनं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव आज अर्ज भरणार, तर वर्ध्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे सुद्धा अर्ज दाखल करणार। शरदचंद्र पवार पक्ष करणार जोरदार शक्ती प्रदर्शन। बुलढाण्याचे दोन महत्त्वाचे उमेदवार आज अर्ज दाखल करणार। शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अर्ज भरणार। अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसची डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी। आंबेडकर आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता। नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले हेमंत गोडसे आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांना भेटणार। नारायण राणेंची आज संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा वाद कायम असताना राणे काय बोलणार याची उत्सुकता। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये प्रचाराचा धडाका, तर अमित शहा कर्नाटकात महत्त्वाच्या बैठका घेणार। सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांना मोठा दिलासा। 10 एप्रिलपर्यंत कारवाई करू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश। धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे पुणे शहरात अघोषित पाणी कपात। दुरुस्तीच्या नावाखाली येत्या गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार। यूपीआय व्यवहारांमध्ये केवळ एका वर्षात 40% वाढ। 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात 19,78,00,000 कोटींचे यूपीआय व्यवहार। तीनही सेनादलांच्या एकत्रित मोहिमांसाठीचा देशातला पहिला त्रिदल तळ मुंबईमध्ये उभा राहणार। संरक्षण मंत्रालयाच्या प्रस्तावावरती तीनही दलांकडून अभ्यास सुरू। जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाला सुरुवात। तुकोबारायांच्या पादुका हेलिकॉप्टरनं निफाडमध्ये दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।